गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू युअर न्यू व्हिडिओ, वेलकम टू युअर ब्लॉग. तर आत्ताशी वाजले 8 आणि आज थोरात सरांचा व्यायाम होता. लय भयंकर व्यायाम करवला सरांनी. एकाच तासात सगळ्या पोरांचं म्हणजे श्वास घेणं मुश्किल झालं होतं, एवढं बेकार व्यायाम करवला. आता जाऊन फ्रेश होऊया. हातपाय दुखत आहेत. उठ ना आंघोळीला. आता कपडे पण धुवायचे. काल संध्याकाळी पण ह्याच कपडे व्यायाम केला तर आता पण ह्याच. आताही धुतो म्हणजे दुपारपर्यंत सुटतात सगळं. तर चला तुम्हाला फ्रेश होऊन भेटतोय. गाईज फायनली फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आम्ही बाहेर आलोय मेडिकलमध्ये वगैरे सामान घ्यायचं काय काय. आणि मला भूक पण लागली आहे. आज शिरा होता तसला गोड, खाऊ वाटत नाही. अंडी खाल्ली, चहा पिलो आणि बाहेर निघून आलो. आता बाहेर बघू काहीतरी चांगला वडापाव वगैरे भेटला तर खाऊया. आता आम्ही आलो सध्या मेडिकलमध्ये. कमीत कमी 6 दिवसांनी मी वडापाव खातोय. तिकडे असताना खाल्लेला स्टेशनला, नंतर इथं खातोय. तर आता आम्ही वडापाव खाऊन निघालो. एवढं काय टेस्ट नव्हती. आता गावाकडे तुम्हाला माहिती कशी टेस्ट असणार. आणि हे बघा हे जे आहे समोर, हे आहे मॉल. अजून बनत आहे, अजून बनतंय. जसं आपल्या इथं एक्सपेरिया मेट्रो तसं हे अजून काम चालू आहे. लँडमार्क बिझनेस नाही, बिझनेस सेंटर आहे रे, कमर्शियल बिल्डिंग आहे. साताऱ्यामध्ये फिरायची मजा म्हणजे मजा वाटते रे, पण पळत मजा नाही वाटत. आता फिरायला लागल. हां, एकतर आज थोरात सरांनी एका तासात आमचा घाम काढला. विचार करा, असा अंगातला धूर निघत होता. एवढं पळवलं नाही, पळवलं फक्त ग्राउंड 4-5 राऊंड पळवले. पण ते पीटी करवतात ना सर, ते पीटी मध्येच माणसाची पूर्ण वाट लागून जाते. एवढं भयंकर पीटी करवतात ते. तेवढं आहे. जर का तुम्हाला भरती वगैरे व्हायचं असेल, तुम्ही मेस्को अकॅडमीत आले समजा, दुसऱ्या अकॅडमीमध्ये 2 महिन्याचा जेवढा रगडा ना, 2 महिन्याचा तो इकडे 1 महिन्यात भेटतो. असं आहे. अभ्यास आपल्यावर डिपेंड. आपण ग्राउंड येतो आणि अभ्यासाला पण जे सर आहेत ते 1 नंबर आहेत. अरे वा, सोडा शॉप. चल सोडा तू. गाईज मी पण ORS घेतलाय, कारण की हदपार व्यायाम करत होता. हदपार सकाळी तर चक्कर येत होती, अक्षरशः चक्कर. म्हणजे कसं ना, आता आम्हाला सवय नाही तेवढी, तरी एवढं व्यायाम वगैरे करतोय आम्ही, म्हणून थोडं त्रास होतोय. बाकी काय नाही, हळूहळू होऊन जाईल. आपला ग्राउंड हार्ड आहे म्हणलं. हार्ड नाही आहे ते, हार्ड करवतात. काल तर आम्हाला असं टेबल असं डोक्यावर ठेवायचं, इकडं आणायचं, परत इकडनं उचलायचं, इकडं आणायचं, परत इकडनं उचलून असं मांडण खालनं जायचं, पूर्ण फिरायचं. सगळे कमांडो बेंचच्या खालनं जायचं, त्या बेंच खाली एवढीशी टिचभर जागा, त्यातनं जायचं. नाही गेलो की मागणं फटकी. ते पण फटके हाताने बिताने नाही देत. ते त्यांची एक रस्सी आहे, रस्सी एवढी पातळ रस्सी आहे नायलॉनची. ती शिट्टी म्हणजे शिट्टीला लावलेली असते, तेच फिरवतात, फाटकीन फटका मारतात. एका फटक्यात 2 मिनिटाचा बोचाला चुन 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 होतं, मुंग्या लावल्यासारखं होतं. उठता बी येत नाही खाली, मी अडकून बसावं लागतं. तिथं 3 दिवस झाले मला धड बसता पण येत नाही. मी असं वॉशरूमला जरी बसत असेल ना, तरी 3 स्टेप्समध्ये बसत असतो. पहिले खाली असं वागतो, नंतर मग सीट खाली येतो,
नंतर मग जाऊन बसतो. एवढं दुखतंय. केबल खाली गेले तर वरून खड्डा भेटला तर खड्डा उठायला बी येत नाही. हां उठाय गेलं तर डायरेक्ट पाठीला लागते. एकदम माझं हे दुखायला लागले आज, जॉईंट. काय झालंय काय माहिती, हात पण नाही दुखतात यार. ब्लॉग्स पण करू वाटत नाही, पण हे चालू केलं मला हे सोडायचं नाही म्हणून मी हे कंटिन्यू करतोय. नाहीतर एवढी पण अवस्था नाही की हातात फोन असा धरून चालावा. नाही ग, आता आलो अकॅडमीपाशी, थोडंच जवळ आहे बघा. बाहेर आलो किती 40, 50, 60 रुपये माझे वाया गेले लगेच एका फटक्यात. म्हणजे 20 रुपयाचं तर मी ओव्हरच घेतलं, 20 रुपये वडापावला गेले आणि 20 रुपयाचा सोडा पिलो. माझे 75 रुपये. तर आज मानसी दिदी पण येणार आहे अकॅडमीला. तिची आहे 12 वाजताची ट्रेन आहे, 12 ते 6, 6:30ला पोहोचल इकडं. तिच्याकडे माझं काही सामान पण आहे, म्हणजे असं ड्रायफ्रूट्स वगैरे, ड्रायफ्रूट्स नाही आपलं डाएटचं सामान घेऊन येणार आहे, परत कपडे वगैरे आणणार आहे. ऐक दम लागलो रे. और बहनों मेरा प्यार, आईस्क्रीम. नाही बाहेर आलो तर आईस्क्रीम खायलाच पाहिजे एकदा तरी. यांनी साबण घेतलंय आणि मी आईस्क्रीम घेतली. आता जाऊया अकॅडमी, इकडंच आहे त्या कोपऱ्यात. तर अकॅडमीत भेटतो तुम्हाला. तर काय आता वाजले दुपारचे 5 आणि आता आम्ही झालो रेडी रनिंगसाठी. सगळे रेडी झालेत. तू फुल घालणार आहे का? फुल हाफ करून घालणार आहे. बिचारा आजारी आहे तरी त्याला पीटी करणंच आहे.
तर गायस बघा, असं केल्याने हाईट वाढते. कोणाला हाईट वाढवायची असेल तर असं लटकायचं. आणि आता तुम्हाला बाळा दादा सांगणार आहे की गोळा कसा फेकतात, आहे का नाही? बोटाला फुकवायची नाही, म्हणजे पसरायची नाही. गोळ्याचा झाला पाहिजे यो आकार. एक मिनिट त्याच्या मागणीच यायची. बरं बरं. पुन्हा आलं की फॉल. ह्या रेषेच्या पूर्ण काय? पकडायचा मागणीला. मागणीला कसं पकडला वक्ता सोजवायची. ऑफ. अशा प्रकारे गोळा फेकायचा. जर का तुम्हाला कळालं नाही कमेंट करा, आपण परत. ही लंगडा आहे, मेहनत एवढं भारी करतं ना, गोळा आउट ऑफ काढते. देखो हो का, आहे का गाईस तुम्हाला सांगतो, हां. रनिंगच्या टायमाला ह्याचा पाय मुरगळतो, पोटात दुखतं, ह्याला काय ना काय आजार होतो. आणि रूम मध्ये आल्यावर ह्याचा सगळा आजार गायब होतो. आजार मोबाईलसाठी फक्त मोबाईलसाठी. हा, फक्त नाटकी असतात. आता पण एवढा ताव लावला पण गोळा आउट ऑफ. आउट ऑफ पण नाही. हे लंगडा सैराट मधलं लंगडा बरं काय. हे मंग्या हे मग सल्ल्या चिकन खायची. आता आमची चिकनची पार्टी आहे आमची आमची. इथं चिकन आहे गाईस. हा, आज आमच्या मेस मध्ये काही चिकन वगैरे बनवतोय. बाय बाय गाईज. मस्त पैकी गाईस फायनली आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आत्ता वाजले 10. तर आजसाठी एवढंच. आणि आज जेवायला चिकन होतं संध्याकाळी. मी शूट वगैरे काय नाही केलं, कारण की ती माझ्या बाजूला जी राहते मानसी दिदी ती आली, तर तिच्या घाई गडबडीत होतं म्हणून मी शूट वगैरे नव्हतं केलं. तर चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.